आज रणजित निंबाळकर सर यांचा दशक्रिया विधी पार पडला. या विधीला महाराष्ट्रातलं बैलगाडा क्षेत्रातील एक मोठं नाव असलेला बकासूर बैल याचे मालक आणि बकासूर बैल देखील हजर राहिले. गेल्या अनेक दिवसापासून बकासूर हा बैलगाडा क्षेत्रातला सगळ्यात मोठं नाव असलेला बैल रणजित निंबाळकर सर यांचा आवडता बैल होता. आज रणजित निंबाळकर सर यांचा मृत्यू होऊन 10वा दिवस होता. आज त्यांच्या जन्मगावी निवासस्थानापाशी अनेकांनी गर्दी केलेली होती. आज सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास त्यांच्यावरती दशक्रिया विधी पार पाडण्यात आला आणि त्या ठिकाणी त्यांच्या दर्शनासाठी त्यांचा लाडका सर्जा आणि दुसरा आवडता, ज्यांना ते नंदी म्हणायचे, असा नंदी बकासूरचे मालक मोहिल धुमाळ हे त्याला घेऊन आले होते. अर्थातच बकासूर ज्यावेळेस तिथं आला दशक्रिया विधीसाठी, त्यावेळेस सगळ्यांच्या भुवया उंचावल्या. अनेक रणजित निंबाळकर यांना मानणारे युवक आणि गावातील नागरिकांनी बकासूर सरांच्या अंत्यदर्शनाला आला, दशक्रिया विधीसाठी आला, त्यामुळं खूप समाधान व्यक्त केलं. बकासूर हा निंबाळकर सरांचा अत्यंत आवडता बैल होता. ते त्या बैलाला नंदीच म्हणून हाक मारायचे. दुसरीकडं आज दशक्रिया विधी झाल्याच्या नंतर त्यांच्या पत्नी किंवा निंबाळकर कुटुंब हे मुक्या प्राण्यांच्या बाबतीत किती वात्सल्यप्रेम त्यांचं असलं होतं हे देखील ह्या निमित्तानं पाहायला मिळालं. दशक्रिया विधीनंतर उपस्थित लोकांना जे भोजन ठेवण्यात आलं होतं, त्यावेळेस त्याचा प्रसाद जो काही घास आहे, तो घास देखील अंकिता निंबाळकर यांनी ज्यावेळेस बकासूर आणि सर्जाला भरवला, त्यानंतरच निंबाळकर कुटुंबियांनी जेवण केलं. या निमित्तानं मला फक्त एवढं सांगायचं आहे की बैलगाडा शर्यतीमध्ये असलेला प्रत्येक माणूस, जो बैलगाडा चालवणारा आहे, बैल सांभाळणारा आहे, बैलाचा मालक आहे, यांचा आणि या बैलांचं एक अतूट नातं आहे. घरातल्या कुटुंबापेक्षा मोठं स्थान या बैलांना असतं, हे मला आज या दशक्रिया विधीच्या निमित्तानं लक्षात आलं. खरं तर बकासूरला ज्यावेळेस रणजित निंबाळकर सर यांच्या पत्नी घास भरवत होत्या, त्यावेळेस अनेक उपस्थित नागरिकांचे डोळे देखील पाणावलेले होते.